नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर भागात केळीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। मात्र आता शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करत असल्याने इतर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात केळीच्या लागवडीत वाढ होताना दिसते। मुखेड तालुक्यातल्या धामणगाव इथल्या जीवन वरजे यांनी आधुनिक शेतीची कास धरत केळीची लागवड 10 एकरामध्ये केली आहे। खत आणि पाण्याचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन यामुळे त्यांना 35 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। आज आपण जीवन वरजे यांची केळीची बाग पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील धामण गावात जाणार आहोत। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील धामणगाव इथल्या जीवन वरजे यांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे। वरजे यांच्याकडे 60 एकर शेती आहे। त्यांना 4 भाऊ आहेत। 5ही भावांचं एकत्रित कुटुंब आहे। 4 भावांपैकी एक भाऊ मुंबई इथं विक्रीकर सहआयुक्त पदावर असून बाकीची 4 भावंड शेती आणि व्यवसाय करतात। जीवन वरजे 2005 पर्यंत पारंपरिक पद्धतीने मूग उडीद यासारखे पीक घ्यायचे। त्यातून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। जी पारंपरिक शेती होती त्याच्यामध्ये आम्ही मूग उडीद कापूस तृणधान्य कडधान्य अशा प्रकारचे बियाणे पिकं घेत होतो। पण त्या शेतीमध्ये जेवढं अपेक्षित उत्पादन मिळायला पाहिजे होतं तेवढं शेतीचं उत्पादन मिळत नसल्यामुळे वरजे यांच्या शेतात 5 बोरवेल, 1 विहीर आणि 1 शेततळही आहे। पाण्याची सोय असल्याने त्यांनी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या फळबाग लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला। 2005 साली त्यांनी फळ शेतीला सुरुवात केली। त्यांनी मोसंबी, आंबा, केळीची प्रत्येकी 10 एकरात लागवड केली। शेतीमध्ये जवळपास 4-5 ठिकाणी बोर मारलेले आहेत, 1 विहीर आहे, 1 शेततळ आहे आणि या माध्यमातून आम्ही सिंचन प्रणालीचा वापर करत असताना मग आम्ही पारंपरिक शेती सोडून फळ पिकाकडे वळलो। मोसंबी आहे, आंबा आहे, केळी आहे। जीवन वरजे यांनी 10 एकरात G9 जातीची केळीची लागवड केली। त्यासाठी त्यांनी परभणी इथल्या कृषी विद्यापीठातून 1700 रोपं आणली। केळीची लागवड 5 बाय 5 अंतरावर करण्यात आली। केळीची लागवड केल्यानंतर त्यांनी वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं। तसंच विद्यापीठानं सुचवलेल्यानुसार खतांचं व्यवस्थापन केलं। खतांचं आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यामुळे जवळपास 7 महिन्यातच केळीची जोमदार वाढ झाली आहे। परभणी विद्यापीठाकडून हे रोपं आणून इथं लागवड केल्याच्या नंतर आम्हाला कृषी अधिकाऱ्यांनी, मुखेडचे कृषी अधिकारी, जिल्हा स्तरावरचे अधिकारी येऊन वारंवार आम्हाला मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही शेती करायला सुरुवात केली आणि केळीची लागवड केल्याच्या नंतर आम्ही दाणेदार सुपर, पोटॅश आणि सुपर पोटॅश, युरिया याचा आम्ही वापर केलेला आहे। जे कृषी विद्यापीठ परभणी यांनी जी शिफारस केली आहे ती पुस्तिका आमच्याकडे दिली होती। त्या पुस्तिकेच्या शिफारशीप्रमाणे आम्ही सगळ्या खत मात्रा दिलेल्या आहेत। जीवन वरजे यांनी केळीला पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर केलाय। सूक्ष्म अन्नद्रव्य देण्यासाठी ठिबकचा वापर केलाय। त्यामुळे केळींची वाढ चांगली झाली आहे। आज केळींची वाढ पूर्ण झालेली असून बाजारात केळी विक्रीसाठी जात आहेत। 10 एकरात त्यांना 435 टन केळींचं उत्पादन अपेक्षित आहे। 10 लाखांचा खर्च वगळता त्यांना 35 लाखांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे। पूर्वी एकदा आम्ही केळी लावली होती पण त्याला मोकाट पाणी देत होतो, पण अपेक्षित असं उत्पादन त्यावेळी झालेलं नाही। परंतु या ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केल्यामुळे केळीला जेवढं पाहिजे त्या प्रमाणातच पाणी दिलेलं असल्यामुळे जोमदार असं केळीचं पीक आलेलं आहे। मार्केटला केळी जात आहे। आज केळीची तोडणी सुद्धा चालू आहे। अपेक्षित उत्पादन आम्हाला जवळपास 35 ते 40 किलो प्रमाणे केळीचं उत्पादन येईल असा आमचा अंदाज आहे। आणि या केळीसाठी आमचा जवळपास एकरी 80,000 रुपये खर्च झालेला आहे। म्हणजे 10 एकरला जवळपास 8 लाख रुपये खर्च झालेला आहे। आणि केळीचं 35 ते 40च्या दरम्यान जरी धरलं तर आमचं केळीचं उत्पादन 10 एकरमध्ये 45 लाख रुपयाचं निव्वळ उत्पादन येण्याची शक्यता आहे। जीवन वरजे यांना त्यांचे लहान भाऊ उत्तम आणि गंगाधर शेतीच्या कामात मदत करतात। उत्तम वरजे यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवली आहे। त्यांच्या मोठ्या भावांच्या प्रेरणेने नोकरी न करता ते आधुनिक पद्धतीने शेती करतायत। आधुनिक शेती करत असताना दैनिक ॲग्रोवनच्या माहितीचा उपयोग झाल्याचं ते सांगतात। आणि ते तंत्रज्ञान तसंच आपल्या शेतावर कसं वापरता येईल त्या दृष्टिकोनातून अभ्यास करून विविध तांत्रिक बाबींचा अवलंब करून शेती जशी समृद्ध करता येईल त्या पद्धतीने मी त्या तंत्राचा वापर करत असतो। पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं।
मात्र आता आधुनिक पद्धतीनं आंबा, मोसंबी आणि केळीची लागवड केल्यानं उत्पादन आणि उत्पन्न दोन्हीही वाढलंय। त्यामुळे वडजे यांच्या बहिणीनं समाधान व्यक्त केलंय। 5 भाऊ पण सुशिक्षित आणि नोकरी आले आहेत आणि त्यांनी शेती करतात, शेतीकडे पण लक्ष देऊन शेती बागायती करतात आणि केळी, संत्री, मोसंबी आणि आंबा ही बागायती त्यांनी करून खूप पैसा कमवून आणि समाधानी आहे त्यात। आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचे तुकडे पडतायत। शेती विभागली गेल्यानं शेतीतून उत्पन्न फारसं मिळत नाही। उत्पन्न मिळत नसल्यानं मग शेती विकून शहरांकडे शेतकरी वळताना दिसतोय। मात्र वडजे कुटुंबियांच्या प्रगतीत आधुनिक शेतीप्रमाणेच एकत्रित कुटुंब पद्धतीचा मोठा वाटा आहे। 5 भाऊ एकत्र असल्यानं 60 एकर शेतीचं ते योग्य प्रकारे नियोजन करू शकतात। त्यामुळे वडजे यांच्याप्रमाणे आधुनिक शेती आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा योग्य समन्वय साधल्यास आर्थिक प्रगतीबरोबरच सुख समाधानही मिळेल। दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, नांदेड।